बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी हाती येते। ऐन दिवाळीत देशभरातले पेट्रोल आणि डिझेलचे पंप तसंच चालक मालकांनी बंदचं हत्यार उगारलंय। देशातल्या ऑइल कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात देशातील सर्व पेट्रोल डिझेल पंप चालक मालक एकाच वेळी आंदोलनात उतरतील अशी माहिती समोर येते। सचिन देसाई आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सचिन, या बंदमागचं नेमकं कारण काय आहे? नम्रता, देशातील जे डिझेल आणि पेट्रोल पंप मालक आहेत त्यांची जी CIPD ही राष्ट्रीय पातळीवरची समिती आहे, त्यांची जी एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे त्यांची बैठक नुकतीच विजयवाडा आंध्र प्रदेश इथे पार पडले आणि या सगळ्या डीलर्सनी निर्णय घेतलाय की ऐन दिवाळीमध्ये सगळे डीलर्स हे आंदोलन करणार आहेत। जानेवारी 2011 पासून पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशानुसार व तीनही ऑइल कंपन्यांच्या डायरेक्ट मार्केटिंगच्या संमतीनंतर तयार झालेल्या अपूर्व चंद्र कमिटीच्या रिपोर्टनुसार डीलर्सचे मार्जिनमध्ये वाढ करणे गरजेचे होते, तसा निर्णय झाला होता। मात्र प्रत्यक्षात डीलर्सच्या मार्जिनमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही। त्याचबरोबर कॉस्ट अधिक एक्सपेंडिचर अधिक फॉर्म्युला अशा पद्धतीनं त्यांना मार्जिन देणं गरजेचं होतं। त्याबाबतचा निर्णय 2011 मध्ये झाला होता। मात्र प्रत्यक्षात 2014 पर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही। 2014 मध्ये त्याची अंमलबजावणी झाली, मात्र ती अंशतः झाली आणि याचा फटका देशातील सर्व डीलर्सना बसतोय। म्हणजे महिन्याच्या अखेरीस जेव्हा सर्व डीलर्स हिशोब करतात तेव्हा अनेक वेळा अनेक छोट्या डीलर्सना आपल्या खिशातून पैसे घालावे लागतात, अशी स्थिती आहे। आणि याला सगळ्याला जबाबदार ह्या ऑइल कंपन्या आहेत। त्याचा निषेध करण्यासाठी ऐन दिवाळीमध्ये या सर्व डीलर्सनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार आता हे सगळे देशातले जे पंप चालक मालक आहेत ते 3 आणि 4 नोव्हेंबर पासून आपल्या ऑइलची खरेदी पूर्णपणे बंद करणार आहेत। तर 5 नोव्हेंबर पासून देशातील सर्व पेट्रोल पंप सकाळी 9 ते संध्याकाळी 6 नक्कीच, म्हणजे जे मार्जिन त्यांना मिळतंय त्यावरून हे डीलर्स जे आहेत ते खुश दिसत नाहीत आणि त्यामुळे हे बंदचं हत्यार त्यांनी उगारलेलं आहे। पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे जे उदय लोध आहेत त्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण जाणून घेऊया। आम्ही जो व्यवसाय करतोय याच्यामध्ये आम्हाला फक्त खर्चाचा अंशतः परतावा मिळतोय, आमच्यासाठी मार्जिन शिल्लक राहत नाहीये। या आंदोलनाचं स्वरूप असं आहे की 3-4 तारीखला आम्ही कुठलीही खरेदी करणार नाही आहोत आणि 5 तारखेपासून आम्ही फक्त एकच शिफ्ट चालवणार, कारण आम्हाला आता खर्च झेपत नाही आहे। आम्ही आमचे खर्च कमी करणे, लेबर कॉस्ट, इलेक्ट्रिसिटी या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी आम्ही एकच शिफ्ट चालवणार आहोत आणि दर आठवड्याला आम्ही रविवारची सुट्टी घेणार आहोत। नाही, बँका जशा बंद असतात आणि लोकांना व्यवहार ॲडजस्ट करावे लागतात तसं थोडंसं आमच्या बाबतीत करावं लागेल। बँक हॉलिडेजनं आमचे पंप बंद असतील, रात्रीचे आम्ही लाईट्स बंद करू, आमच्या त्या दृष्टिकोनातून खर्च वाचेल आणि हे सगळं व्हायला नको असेल तर ऑइल कंपन्यांनी आमच्या अहवालाची ताबडतोब अंमलबजावणी करावी।